हाय, नमस्कार. तर चला मित्रांनो, गेलतो कामाला सकाळी. काल पण गेलतो, आज पण गेलतो. कामावरून आपल्याला यायला वाजली एक. कामावरनं ऊन पण भरपूर आहे आणि पिरो छटायचा होता म्हणल्यानंतर काय झालं, गावात लय होतं त्यात मित्रांनो. काल छटला आपण, जेवढं खुरापलं होतं तेवढं म्हणजे बायांनी खुरापलं होतं तेवढं आपण म्हणजे छाटलं. मग मालक म्हणलं होतं की मग एवढं छाटस्तोवर मग पुढं खुरपायला लावतो. पर लेबर त्यांची आता कांदा काढायचा होता म्हणल्यानंतर कसं आहे, तिथं गुतल्यानंतर मग काय लेबर काय तिथं खुरपायला आले नाही. तर मग त्यांना म्हणलं लेबरला पण खुरपायला लावायचं, त्यावेळी म्हणलं तुम्ही म्हणलं मालक कटर मारा ह्याच्यावर म्हणलं कटर, कारण की कमर इतकं काँग्रेस हराळी ही हराळी बारीक होती पण काँग्रेस कमर इतका होता. आणि त्यात म्हणलं गोळ ही आहे ती म्हणलं. मग गडी काय करायला लागलं, दोघं तिघं जे आपण पोरं पोरं गेलेलो. मग आता पोरं काय म्हणायला लागली की कसं आहे म्हणली, आपण छटतोय म्हणली वर बघून. एक पुढं गेला छटत केलं की मग मागला म्हणजे नुसतं वर बघतच छटतोय. पण म्हणले आता ही उन्हाळा आहे, बोकं आहे ती म्हणली ह्याच्यात पिरो, तर त्याच्यामुळं म्हणली हे गावात काढायला लावू आपण मालकाला, मग परत त्याला छट. मग मालकाला म्हणलं तसंच करा म्हणलं, लेबरला तरी कशाला म्हणलं बायांना लावताय म्हणलं, गावात हे काढाय कोणी काढणार पण नाही. तर कटर मशीन जे असते का नाही म्हणलं, तर कटर मशीनीनं म्हणलं ते काय करा, कापून घ्या म्हणलं समजा ते गावात. म्हणजे गावात कापलं की मग म्हणलं आपलं तुम्हाला देतो, मग एक दोन दिवसात देतो काढून म्हणलं पेरू. कारण की नेमा तर आपण छाटलेला आहे, राहिलाय नेमा छाटलाय म्हणल्यानंतर आता मग ते गवतामुळं काय कोणी म्हणजे थोडं एवढं तेवढं बेतायच की आता माणूस. उन्हाळा आहे आणि म्हणजे गारवा आहे, त्याच्यामुळं बेत माणूस येतो काट्याला. बरं म्हणलं तुमच्या हिशोबाने म्हणलं, आता मी तर काय म्हणलं करतोय, पण आता मी तरी एकटा म्हणलं, तुम्ही नसल्यावर मी तरी काय करणार आहे मालकाला म्हणलं. आता मी मस्त म्हणलं छाटेल, कारण की कसं आहे आपल्या डोक्यात आपलं विचार, आपण काय मी काय म्हणजे ती म्हणायची की तू कायला का गावात बी बघा आणि काय बघा ना, खानाखानात जातोय आणि छाटत बसतोय म्हणले, बुडं तरी दिसतंय का म्हणले झाडाचं. काय नाही म्हणलं, काय असतं तवा म्हणलं, ते थांबतं होय तवा म्हणलं, असलं तरी येतो काटा. अरे तसं नाही म्हणली, पण आपण बी आपली काळजी घेतली पाहिजे, आपली बी घरी आहे ती लेकरं बाळ. बरं बाबा ना म्हणलं चला. आता कसं आहे मित्रांनो, प्रत्येकाच्या डोक्यात प्रत्येकाचा येडा असतं या, त्याच्यामुळं त्या येडात काय माणूस करत त्या सांगता येत नाही. पर आपण आपलं बघतोय पण मागल्याचं पण बघितलं पाहिजे ना. आता आपली काय असं काय लय मोठी नाही, ती अशी कळीत बारकीच आहे. ते आता किती केलं तरी मायरू पण आपली लहानच आहे. आणि आपला समर्थ तर काय सांगायचं अजून, तर ते बाळ बाळ म्हणजे बाळ गोपाळच आहे. तर त्याला पण राहते मित्रांनो भरपूर असा ताप आलता. ताप आल्यानंतर नेलं हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर काय झालं, डॉक्टरांनी परत त्याला तसली ताप उतरायची गोळी काय केली, एक दिली. म्हणलं आता बघा हे औषध पाजा. औषध म्हणलं ते पाजलंच नाही तुम्ही म्हणले औषधं, कसं काय ताप उतरण. मग आता पण ह्याला औषध पाजायचं म्हणले, आपली मायरू पण काय करायची, औषध पाजाय गेलं की उलट्या काढायचे, उलटे काढायचे. बशी होते. तर काय होतंय मित्रांनो, ते गॅसची सुटते हवा. तर पिंकीला म्हणलं अगोदर ते शिगडे आणि धुवून ते म्हणलं बसवून म्हणलं मग परत त्याला तुझं काम कर. तर तू पण ती म्हणलं की नाही जर ताप उतरला तर मग म्हणलं इंदापूरला घेऊन जा. आता एक झालं की एक मित्रांनो हायच आपलं. म्हणजे कसं आहे, आता त्याला काय बोला येतंय का चाला येतंय, रडतंय ते नुसतं, तापतंय नुसतं. आता नाही औषध गोळ्या खाल्यावर पण कसं होतंय, त्याचा तरी ताप कसा उतरायचा. पण त्याला दोन्ही लेकरं जे आहेत का नाही, त्यांना अजिबात गोळ्या औषधं म्हणून त्याने खालीच नाही. ते मायरे तरी आता कळते म्हणून मायरे खाते गोळी, नाहीतर हे आता ह्याला पण कळायला लागल्यावर ही पण खाईनच. तर जे काय मगाची गोष्टी झाल्या मित्रांनो, आता मगाच्या गोष्टी म्हणजे काय बारक्या नव्हत्या गोष्टी सारख्या मोठ्याच आहेत आपल्या. कारण की आता आपणच नमतापणा घ्यावा असं मला मन वाटतंय. कारण की नगच, कारण की आपल्यापासून कोणाला म्हणजे त्रास नको आहे. आणि त्रास तर मी म्हणजे कसं केलं आहे, माझे मित्र आपलं त्रास बंदच केला आहे. आणि कसं आहे, जी काय गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर होती ती मी सांगायला शेअर करायला गेलं, कसं आहे परत त्याला माझ्यावर येतं आहे. तर आता राहिला विषय पूनमचा.
आता पूनमचे माझं म्हणजे फोन झालं, म्हणजे फोन कसं झालं, आता फोन तिनं केला म्हणल्यानंतर मग बोलत होतो. आता पुरी सुरी बोलते त्या, मामा कसं आहे, मामा झालं का जेवण, असं बोलणं चाललं होतं. आता समध्या पुरी आहेत म्हणल्यानंतर आता त्यांचं हसून खेळून बोलणं, आता त्यांना बी वाटतंयच की बाबा मामा आहेत हे आहे. मग समर्थला बघायचं होतं, मायरूला बघायचं होतं त्यांना, तर मायरूला पण धावली. समर्थ पण बघितला तिने, समर्थ पण आजारी होता म्हणल्यानंतर म्हणलं परत त्याला असं हसत खेळत बोलणं होत होत मित्रांनो. मी काय म्हणलं की म्हणलं शिवणीला आम्ही सून करून घेणार आहे म्हणलं, आमच्या समर्थला म्हणलं बायको करणार हाया. मग असं आमची चालली होती चेष्टा मामा बाचींची, तर चालली होती म्हणल्यानंतर आता मित्रांनो ह्यात कुठली मिली बघत झाली किंवा काय झालं. आणि विशेष असा म्हणजे की त्यांच्या इथं आहे जत्रा आहे. कशाची? खाक्याबाची आहे का भैरवनाथाची आहे? भैरवनाथाची असेल, हां. तर ते अशी कुठली तरी जत्रा होती भैरवनाथाची का कायच. मग त्याला म्हणले की पोरी म्हणले की मामा 20 तारखेला जत्रा आहे म्हणल्यावर तुम्ही या बरं का. म्हणलं येतो बाळांनो. तर म्हणली मोकळं येऊ नका, पैसे घेऊन या. म्हणलं हो किती लागतील, म्हणलं 11 सांगा. मग असं आता किती केलं तरी ती लेकरं आहे ती, आणि लेकराची अपेक्षा काय असते, कुठं जत्रत फिरायला, कुठं आईस्क्रीम खा, कुठं काय गाड्यातले घे, कुठं काय कानातले घे, असं म्हणजे नटायचं ही सामान एवढंच असतं. पोरींचं काय आहे आता. मग हे चाललं होतं, तर म्हणलं आणतो येतो म्हणलं. आता मित्रांनो जाणार आहे का, पण आता त्यांना तरी कशाला नाराज करायचं, त्याच्या म्हणलं जातो म्हणलं मी. मग असं बोलणं झालं. त्यानंतर परत त्याला आपला रात्री पण फोन झाला एक, असं काय 100 फोन केलेला नाही तर. आणि दुसरा फोन ती झाला परवा दिवशी, आणि परत झाला दुसरा फोन कुठला झाला की समर्थला नेलतं हॉस्पिटलमध्ये, त्याचा काय ताप उतरा नाही. तिला जे काय घडलं ते सांगितलं तिला. म्हणजे काय सांगितलं की म्हणलं इंदापूरला त्याला दवाखान्यात न्यायला सांगितलं डॉक्टरांनी, हे करायला लावलं या. मग ती पण कसं आहे तेवढं बोललो की फोन ठेवला. आणि फोन ठेवल्यानं पिंकीला म्हणलं आपलं स्वयंपाक तिचा राहिला होता अर्धा, मग अर्धा स्वयंपाक राहिला होता म्हणल्यानंतर तिला म्हणलं बस स्वयंपाक करायला. तर पोरगं काय रडायचं राहणार समर्थ, मग ती घेऊन बसली तवरच्याने. आणि मग घेऊन बसल्यानंतर मग काय झालं, त्याला झोपावलं आणि परत स्वयंपाकाला ते बसली. आणि परत मग मी लाईव्ह घेतलेलं. आणि मी कुठल्या म्हणलो रेकॉर्डिंग, माझ्याकडे कुठली रेकॉर्डिंग आहेत मी ती पण तुम्हाला सांगितलेले आहे. त्या कोणच्या आहे त्या, ज्याला हॉस्पिटल नेलं होतं आणि तिच्या अंतम गटकीपर्यंत एवढ्या माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहेत म्हणलं. गाडीची कुठली रेकॉर्डिंग मी केली, पेट्रोलची कुठली रेकॉर्डिंग केली. आणि राहिला विषय तर ही स्वतःच्या मनाने जर म्हणून घेते ते का नाही की बाबा आम्ही दोघंच आहे आणि आम्ही तरी समज करतो, बरं हिथून अगोदर बी होतं सर्व, त्यावेळेस पण मीच केलं. आणि कसं आहे आता जर घेतलाय म्हणल्यावर त्यांनी समजा म्हणजे ठामपणे निर्णय म्हणल्यावर करू दे, आपलं काय नाही माघार, आपली माघार नाही. जे आपलं होतं तेवढं आपण कर्तव्य तर करतच आहे, आणि इथून पुढं पण करत राहणार. आणि कसं आहे त्यांच्या पद्धतीनं ती करू शकतात, माझ्या पद्धतीनं तर मी करतोय. कारण की आपल्याला आता लय बोलण्यात पण इंटरेस्ट नाही. आणि कसं आहे जी ती ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये आता ज्याने त्याने खुश राहावं. कसं आहे आता जी समजावणार होतं, सांगणार होतं, शिकवणार होतं ते तर आता कोण दोन्हीपैकी एक पण राहिलेलं नाही. त्याच्यामुळं कसं आहे जी ती त्याच्या मनाचं मालक आहे. आणि कसं आहे मनाय बोलायला ना अधिकार दावाय जर गेलं तर आपलं कुठवर पोचू शकत नाही. कसं आहे कारण की समधी म्हणजे हुशार आहे ती, समधी कळीत आहे ती, अशी म्हणजे सांगा इतकी बारकी बी नाही ती, आणि ऐकून घ्यायला इतकी ती म्हणते ती की काय सांगा इतकी बारकी नाही ती, ना ऐकून घ्या इतकी मोठी बी नाही ती, असं ते आहे ती एक मन. तर कसं आहे त्याच्यामुळं आपण पण काय आता बोलायचं नाही काय नाही, जी ती त्या पद्धतीनं. आणि कसं आहे ज्या वेळेस माणूस स्वतःपाशी घेऊन जी ठामपणे सर्व गोष्टी करत असतो, ज्या वेळेस त्याचं ते ऐकत नाही ना त्यावेळेस प्रत्येक गोष्टी समजत असतात माणसाला की बाबा ही पुढला माणूस जे बोलत होता ते खरं होतं का खोटं होतं. मग त्यानंतर कसं आहे समध्यांनी पण बघितल्याशिवाय मग समध्यांना पण कळू शकत नाही की कोण कसं आहे कोण कसं आहे. तर हो का एवढं आपलं फोन झालं होतं आणि एवढंच बोललो होतो भाच्यांना हे जत्रांना येईन म्हणून. तर ह्यात काय अशी मिली बघत केली ते आता तुम्ही सांगा मला.
आणि जर तुम्हाला पाहिजेच असलं तसं तर ते पण माझ्यापाशी प्रूफ आहेतच. आणि प्रूफ हे दावायचं म्हणजे आता जे बोललोय तेच मी तुम्हाला सांगितलं या, त्यात काय रदबदल नाही. चाडीन चुकली ते आपल्याला करायची बी नाही, आणि करायची कोणाची असते. कसं आहे, आणि लाईव्हवर तर मी सांगितलं जे काय माझ्याबरोबर झालं ते. मग ज्यांना मी गाड्या गोड्या दिल्या ती मला देणार का नाही? त्यांच्या वेळेला मी चालू म्हणल्यानंतर मला पण देणार. मग त्यांनी माझ्याकडून पेट्रोल पैसे देत होतो पण घेतलं नाही. तर मग आपल्या असून घरचं म्हणजे काय उपयोग आहे ही माझं म्हणणं होतं. आता माझ्यापाशी बी आहे गाडी, पण झाली ती भांडणात फुटली, तिची लाईट नाही, त्याच्यामुळे मी मागितली. ही माझी मोठी चुकी झाली. आणि कशामुळे मागितली तर ती लेकरामुळे मागितली, काय माझ्या आईसाठी नव्हती मागितली. ते तापलं होतं त्याच्या करता मागितली होती. इथून पुढं कशाला मागायची बी नाही, आणि तिचे नाव पण गोष्ट पण घ्यायची नाही आपल्याला, काहीच नाही. तर चला मित्रांनो,